धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बोनसच्या मुद्द्यावरून भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेमध्ये चांगलेच ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। प्रति हेक्टरी 20,000 बोनस जाहीर करा अशी मागणी सुधीर मुनगंटीवारांनी केली आहे। अन्न आणि नागरी पुरवठा विभाग कुंभकर्णाचा बाप असल्याची घणाघाती टीका मुनगंटीवारांनी केली आहे। तसंच या संदर्भात लडखडणारी उत्तरं देऊ नका असं आवाहन त्यांनी संबंधित खात्याचे राज्यमंत्री योगेश कदम यांना दिलंय। यावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन निर्णय घेऊ असं योगेश कदम म्हणालेत। कदम यांच्या या उत्तरावर मुनगंटीवार चांगले संतापले। आमदारांचा पगार लगेच वाढवता मग धान उत्पादकांना बोनससाठी बैठका कशाला असा सवाल मुनगंटीवारांनी केलेला आहे। राज्यमंत्री महोदयांकडून मला उत्तर असं अपेक्षित नाहीये की माननीय मुख्यमंत्र्यांशी मी बोलतो, माननीय अन्न नागरी पुरवठा मंत्री कॅबिनेट मंत्र्यांशी बोलतो, कारण 25 डिसेंबर पासून जर कार्यवाही करण्याचे आदेश आणि तेही कोणी सामान्य आमदाराचे मंत्र्याचे नाहीये, स्वतः खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे आहे आणि खुद्द मुख्यमंत्री महोदयांचे इतके स्पष्ट त्वरित कार्यवाही करावी असे आदेश असताना जर माननीय राज्यमंत्री महोदयांचा अन्न नागरी पुरवठा विभाग अजूनही कुंभकर्णाचा बाप बनून झोपेत असेल तर मला लक्षवेधीच्या माध्यमातून या अधिवेशनाची बोवणी खराब करू नका। आता ही सुरुवात आहे पहिल्या लक्षवेधीची। स्पेसिफिक घोषणा करा की गारपीट आला, पाऊस आला, धान उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दुःख आहे, ते दुःख डिस्ट्रेस सेल हे असल्याने आम्ही बोनस देतो। आता ही तीच परिस्थिती आहे, परिस्थितीमध्ये कोणताही बदल झालेला नाही आणि म्हणून आपल्याकडून कदम साहेब या संदर्भातले ठोस कदम अपेक्षित आहे। लडखडणारी उत्तर देऊ नका एवढी विनंती आहे। एका वाक्यात उत्तर द्या, जरी मी जास्त बोललो असलो तरी, की धानाचा बोनस देण्याचा GR 2 दिवसात निघेल तरच पुढे कॅबिनेट व्हायची शक्यता, अन्यथा कधीही होऊ शकत नाही। आपल्याला काही रिव्ह्यू करणं हे नक्कीच आवश्यक आहे, परंतु अध्यक्ष महोदय यामध्ये आता सध्याला माझी आपल्याला विनंती असेल की एक बैठक आपण तातडीची या बाबतीमध्ये मंत्री महोदय असतील त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण लावू। आवश्यक असल्यास माननीय मुख्यमंत्री महोदयांना आपण विनंती करू, परंतु त्याच्यामध्ये बैठक घेऊन या वर्षी हे बोनस देण्यासाठीचा जो काही निर्णय आहे, शेवटी हा दरवर्षी आपण घेतला, कॅबिनेट घेतला हा निर्णय आहे, त्यामुळे या वर्षीच्या म्हणजे आताच्या शासनामार्फत देखील नक्कीच आपल्याला जी अपेक्षा आहे ते कॅबिनेटच्या समोर हा निर्णय होईलच, पण तथापि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेऊन हा निर्णय घेतला जाईल। आपण 44,000 कोटी रुपये वर्षाला दरवर्षी आपण वेतन आयोगामध्ये वाढवतो। 10,000 कोटी अध्यक्ष DAच्या रूपाने कर्मचाऱ्यांना 10,000 कोटी दर वर्षाला वाढवून देतो। आमदारांचा पगार वाढवून देतो। धानाचा बोनस द्यायचा वेळ आली, चर्चा, बैठके, डिस्कशन, संवाद, मंथन यावर आपण वेळ देणार आहोत का अध्यक्ष महाराज?